check. वेलकम बॅक टू शूट ट्रॅव्हल टॉक विथ प्रथमेश. आय नो की आपण खूप दिवसानंतर भेटतो आहे, पण तशाच काही प्रायोरिटीज होत्या. 2021मध्ये फोटोग्राफी रिलेटेड काही मला इम्प्रूव्हमेंट्स करायचे होते, सो आय वॉज वर्किंग ऑन दॅट. बट आय एम फायनली बॅक आणि आज आपण करणार आहोत एका इंटरेस्टिंग प्रॉडक्टचा रिव्ह्यू, जे की ॲक्च्युली इसेन्शियल आहे फोटोग्राफर्ससाठी. पर्सनली मी स्वतः खूप यामध्ये लेट इन्व्हेस्ट केलं, बट येस, इट्स वर्थ इन्व्हेस्टिंग. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम, लेट्स गेट स्टार्टेड. Before you guys start asking me if it is a sponsored video, no, it is not. It is my personal opinion and I bought this product for myself. Hopefully one day आपणही sponsored products बद्दल reviews करूया. But for now, yes, it's a paid product आणि I'll be giving my honest opinion on that. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत अँडबॉन्डच्या ड्राय कॅबिनेटबद्दल. आता ड्राय कॅबिनेट नक्की आहे काय? बेसिकली ड्राय कॅबिनेट इज एक्झॅक्टली लाईक अ फ्रीज, बट तुमचा फ्रीज टेम्परेचर कंट्रोल करतो, वाईल ड्राय कॅबिनेट तुमच्या कंपार्टमेंटची ह्युमिडिटी कंट्रोल करतो. आता ह्युमिडिटी कंट्रोलिंग फोटोग्राफीशी कसं काही रिलेटेड आहे? सो बेसिकली तुमचे जे काही फोटोग्राफी प्रॉडक्ट्स असतात ते अत्यंत सेन्सिटिव्ह असतात, स्पेशली वॉटर रिलेटेड कंटॅमिनेशनसाठी. सो कोणत्याही फोटोग्राफीच्या प्रॉडक्ट्सला जर तुम्ही दीर्घकाळ एका पर्टिक्युलर एरियामध्ये तसंच ठेवलंस तर तुमचे कॅमेरे किंवा लेन्सेस यांना फंगस लागू शकतं. आता असं म्हटलं जातं की फंगस रिमूव्ह करता येतं, बट इट्स नॉट ॲक्च्युली ट्रू. 100% फंगस रिमूव्ह करता येत नाही आणि एकदा ते प्रॉडक्ट डॅमेज झालं की इट्स आउट ऑफ यूज. सो जेव्हा तुम्ही 3 ते 4 लाख रुपये खर्च करून तुमच्या एखाद्या फोटोग्राफी प्रॉडक्टवरती इन्व्हेस्ट करता, तेव्हा इट इज रिअली इसेन्शियल टू मेंटेन दॅट प्रॉडक्ट फॉर लाँग ड्युरेशन. आणि इन दॅट केस वॉट कम्स हँडी इज बेसिकली ड्राय कॅबिनेट्स. मार्केटमध्ये किंवा ॲमेझॉनवरती जर तुम्ही ड्राय कॅबिनेटची प्राईस बघाल तर साधारण 6,000 ते 25,000 या रेंजमध्ये ड्राय कॅबिनेट्स अवेलेबल आहेत. आता हा रेंज डिफरन्स आहे तो बेसिकली प्रॉडक्टची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती. ड्राय कॅबिनेट्स मल्टिपल लिटर्सच्या सायझेसमध्ये अवेलेबल आहेत. हे पर्टिक्युलर ड्राय कॅबिनेट आहे अँडबॉन्ड कंपनीचं आणि साधारण याची कॅपॅसिटी आहे 80 लिटर्स. माझ्याकडे असलेल्या सगळ्या कॅमेरा प्रॉडक्टसाठी हे ड्राय कॅबिनेट परफेक्ट फिट आहे आणि प्लस फ्युचरच्या काही लेन्सेसही याच्यामध्ये अकोमोडेट होऊ शकतील, म्हणून मी ही साईज चूज केली. ह्या ड्राय कॅबिनेटची मार्केटमध्ये सध्या किंमत आहे 15,000च्या अराउंड. So you exactly have to plan what size and what future investments you are looking for, and you can plan for the dry cabinet accordingly. Now let's see how it looks from inside. Basically this dry cabinet comes with a lock, so perfectly तुम्हाला keys मिळतात, 2 keys मिळतात. So you have a lock here. This looks like a, I'm not sure fiber or glass, but yeah, it's still a good material. इथे रबर ग्रिप्स आहेत फ्रीजसारख्याच, नॉट ऑफ दॅट गुड क्वालिटी बट स्टील वर्केबल. आतमध्ये तुम्ही जर बघाल तर तुम्हाला 4 कंपार्टमेंट्स मिळतात. हे कंपार्टमेंट्स बेसिकली मुव्हेबल आहेत. सो बेसिकली तुम्हाला 3 ट्रेज मिळतात जे की प्लॅस्टिकचे आहेत आणि जे ॲज अ लेयर वर खाली होऊ शकतात. सो इट्स अ गुड थिंग अगेन की तुमच्या वेगवेगळ्या सायझेसचे जर प्रॉडक्ट्स असतील तर तुम्ही तुमच्या अकॉर्डन्सली तुमच्या नीड थ्रू तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. फॉर नाव मी तुम्हाला एक ट्रे उघडून दाखवतो. द ट्रे कम्स विथ अन इन्सुलेशन पॅनल. इट्स अ प्लास्टिक ट्री. सो प्लास्टिकचा ट्रे आहे बट ऑफ गुड मटेरियल. इन्सुलेशनसाठी स्पंज दिलेला आहे फॉर युअर प्रॉडक्ट्स, विच इज अ गुड थिंग. आय क्वाईट लाईक इट. आत्ताच्या ठिकाणी माझ्याकडे बेसिकली 2 लेन्सेस आहेत आणि एक लाईट याच्यामध्ये आहे आणि एक कॅमेरा आणि एक लेन्स ऑब्वियसली व्हिडिओ शूट करते आहे. सो एव्हरीथिंग what you are seeing right here fits perfectly inside.
हा लाईट बेसिकली AD200 आहे. सो इफ यू हॅवंट सीन द व्हिडिओ येट यू मस्ट चेक इट आउट. इट्स अवेलेबल ऑन आवर यूट्यूब चॅनल. हा LED पॅनल आहे बेसिकली, जिथनं तुम्ही पर्टिक्युलर ह्युमिडिटीचे सेटिंग्स करू शकतात, जे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. बट दिस इज हाऊ द प्रॉडक्ट लुक्स. मस्तपैकी छान असं छोटंसं कंपार्टमेंट, तुमची छोटीशी अशी स्वतःची जागा, ज्याच्यामध्ये तुम्ही उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कोणत्याही ह्युमिडिटीमध्ये तुमचे प्रॉडक्ट्स तुम्ही सिक्युअरली ठेवू शकता, जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल नाही करत आहात किंवा वेन एव्हर यू आर नॉट शूटिंग. इट्स अ मस्ट हॅव ॲक्सेसरी अँड इट्स अ गुड प्रॉडक्ट फॉर फोटोग्राफर. सो आय हायली रेकमेंड इट. ओके, लेट्स अंडरस्टँड की ह्युमिडिटी कंट्रोल बेसिकली आतमध्ये कशाप्रकारे होते आणि तुम्हाला ह्युमिडिटीच्या सेटिंग्स कशाप्रकारे करता येतील. ही जी स्क्रीन आहे बेसिकली, याच्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला दिसते ते टेम्परेचर आणि उजव्या बाजूला जे दिसते ती आहे ह्युमिडिटी, विच इज इंडिकेटेड इन RH पर्सेंटेज. ठीक आहे. इकडे 3 बटन्स आहेत, एक अप ॲरो, एक डाऊन ॲरो आणि सेट इंडिकेटर. फर्स्ट ॲरो, अप ॲरो जो आहे तो बेसिकली आतमध्ये जो LED तुम्हाला इथे दिसतो आहे तो LED ऑन ऑफ करण्याचं पण काम करतो. सो वन्स यू प्रेस इट, जर तुम्ही एकदा त्याला प्रेस केलं तर LED ऑफ होईल, परत एकदा प्रेस केलं तर LED ऑन होईल. सो डिपेंडिंग अपॉन युअर नीड्स यू कॅन कीप इट ऑन ऑर ऑफ. डाऊन बटनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की तुम्ही RH किती सेट करायला सांगितलेली आहे ड्राय कॅबिनेटला. सो राईट नाव ड्राय कॅबिनेटमध्ये माझी ह्युमिडिटी मी सेट केली आहे 41%ला. सो हळूहळू ही 31%ची 41%पर्यंत जाईल. इट विल टेक सम टाईम बट इट विल रीच इव्हेंच्युअली आणि 41ला जाऊन ती साधारणपणे स्टेबल राहील. सो दॅट इज हाऊ यू कॅन सी की तुमची एक्झॅक्ट आत्ताची ह्युमिडिटी किती आहे बाहेर किंवा कॅबिनेटमध्ये आणि तुम्हाला किती सेट करायची आहे. सो आत्ताच्या परिस्थितीत कॅबिनेटमध्ये ह्युमिडिटी आहे ती 31% आहे, बट वॉट आय नीड इज 41%. आता ती 41% मी सेट केलेली आहे. सो हाऊ टू सेट इट, तो हे जे सेटचं बटन आहे त्याला तुम्ही डबल क्लिक करणार आहात. एकदा डबल क्लिक केलं की हा जो 41 जो आकडा आहे जो आधी मी सेट केला होता तो ब्लिंक व्हायला लागेल. सी, इट्स ब्लिंकिंग. आता मी या अप आणि डाऊन ॲरोजने त्याची ह्युमिडिटी चेंज करू शकेल. सो डबल क्लिक, 40, 39, 38, 37. ओके, तर आपण 37ला आत्ता तिला सेट केलेली आहे आणि ती झाली का नाही हे चेक करण्यासाठी आपण फक्त परत एकदा मधल्या बटनाला प्रेस करणार आहोत. सो येस, 37ला ती आत्ताच्या परिस्थितीत सेट झालेली आहे. हळूहळू आता हा 31%चा आकडा जो आहे तो 37ला जाणार आणि एका पॉईंटला येऊन तो स्टेबल राहणार. सो ॲज सिम्पल ॲज दॅट. इट्स अ सिम्पल पॅनल, इझी फॉर एनीबडी टू हँडल. जर तुम्हाला पॅनलला हँडल करताना काही इश्यूज आले तर नक्की कमेंटमध्ये मेसेज करा. आय विल ट्राय टू आन्सर युअर क्वेश्चन्स. Alright guys, so that's it from my side in this video. I hope you liked it, and if you really liked it, do comment guys. It really helps me and boosts me to produce upcoming videos for you. Without any hesitation, please hit the like button, please comment, please subscribe if you haven't. I would really like to connect with you in person over this channel. I'm really looking forward to growing this channel for you. Till then, shoot, travel, talk with Prathamesh. Bye bye.